लेग बाय 2 धावा, धावसंख्या आली ती 2. धावसंख्या आली ती 2. खूप छान असं क्षेत्ररक्षण. एकच धावांनी समाधान मानायला लागेल. धावसंख्या आली ती 3. 2 चेंडू, धावसंख्या आली ती 3. 3 धावा झाल्यात. राजूभाईची खूप असे छान क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने समाधान मानायला लागेल. धावसंख्या ती 4. 3 चेंडू 4 धावा. स्ट्राईकला असतील ते स्वतः राहुल आणि नॉन स्ट्राईकला ते पापा आणि गोलंदाजी करतील ते स्वतः अति. अंपरचा इशारा वाईट आहे. धावसंख्या आली ती 5. धावसंख्या 2 ने समाधान मानायला लागेल. धावसंख्या आली ती 7. धावसंख्या आली ती 7. 4 चेंडू 7 धावा. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या आले 11. 11च्या घरात धावसंख्या पोहोचते. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या पोहोचते ती 11. एकच धावांनी समाधान मानायला लागेल. धावसंख्या आली ती 12. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 12. पुढील गोलंदाज असतील ते राजू भाई. धावसंख्या आली ती 12. खूप छान अशी गोलंदाजी राजूभाईंची. सेमीफायनलचा सामना आहे. दोन चेंडू डॉट केले ते राजूभाई यांनी. धावसंख्या ती 12. धावसंख्या ती 12. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. इतकं षटकार किंमत नाही. पुढील फलंदाज असतील ते विशाल.
पुढील फलंदाज आहे ते विशाल. चालू असणारा सामना असेल तो. पुन्हा एक लागलाय तो झटका. चालू असणारा सामना तो शाहनवाज वर्सेस हुसेन भाई 11. पुन्हा एक लागलाय तो झटका. पुढील आता राजूभाईची हॅट्रिक झाली. आता पुढील फलंदाज आहे ते स्वतः विकी. खूप छान अशी गोलंदाजी केली. त्यांनी 3 गडी बाद केलेत, एकही रन दिले नाही आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे मिडल ओव्हर साठी. त्यांनी एकही रन दिलेला ना अजून राजूभाई यांनी. धाव संख्या 13. दोन ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 13च्या घरात धावसंख्या पोहोचते. पुढील गोलंदाज असेल ते स्वतः आतिफ आणि बल्लेबाजी करतील ते विकी. 13. अरे 13 भाई, टेन्शन नाही. चौदा. एकच धावांनी समाधान मानायला लागेल. पापा अगले बल्लेबाज स्वतः पापा. 14व्या अभी. चेंडू जातो सीमारेषा पार. युवशिपचा मारलेला हा चौकार. धावसंख्या आली ती 18. धावसंख्या पोहोचते ती 19च्या घरात. 3 चेंडू 19 धावा. शाहनवाज वारियर या संघाची धावसंख्या झाले 19. वाईट चेंडूने धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ती 20. 20च्या घरात धावसंख्या पोहोचली ती शाहनवाज वॉरियर्स यांची. 1 धावाने कुठेतरी समाधान मानायला लागेल विकीला. आणि 21. 4 चेंडूनंतर धावसंख्या आली 21. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या आली ती 22. 5 चेंडूनंतर धावसंख्या आली 22. तीन ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 22. शेवटचा आता षटक घेऊन येतील ते शोएब. गोल्डमॅन शोएब.
शेवटचं व अंतिम षटक घेऊन येईल ते स्वतः सोयब. 22 धावसंख्या पोचते ती 22च्या घरात. चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या आले 26. धावसंख्या ती 26. एक चेंडू 26 धावा. ओके ओके. अठ्ठावीस. एक चेंडू 28 धावा झालेले आहेत. धावसंख्या आली 29. दोन चेंडू 29 धावा. तीन चेंडू 29 धावा झाल्यात. शेवटचे काही चेंडू शिल्लक. धावसंख्या आली 29. वाईट चेंडू. पुन्हा धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आली 30. शेवटचे काही चेंडू शिल्लक. धावसंख्या आले 30च्या घरात. धावसंख्या पोचते. पुन्हा वाईट चेंडू. धावसंख्या पोचते ती 31. एकच धावचे संतुष्ट. धावसंख्या ती 32. धावसंख्या ती 33. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या पोचते ती 33च्या घरात. चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या आली 37 आणि जिंकण्यासाठी 38 धावांचं आव्हान ठेवलंय ते हुसेनभाई इलेव्हनला. शाहनवाज वारे यांनी स्कोर झाला 37 आणि 38 धावांची गरज आहे ती हुसेनभाई इलेव्हन यांना. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 38 धावांची गरज असेल ती हुसेनभाई इलेव्हन यांना. ओपनर फलंदाज असतील अतिब आणि रमाकांत आणि गोलंदाज स्वतः भाई आकाश पिसाल. स्वतः भाई
24 चेंडू 38 धावांची गरज. चोवीस चेंडू 38 धावा. सर्वप्रथम षटक घेऊन येते स्वतः भाई. पहिला चेंडू वाईट. धावसंख्या 1 आणि गोल फलंदाज आहेत ते स्वतः आतिफ आणि नॉन स्ट्राईकला रमाकांत. इथं गशाड असं क्षेत्ररक्षण एसटी रक्षकाच्या हाताकडून. धावसंख्या आली 5. एक चेंडू 5 धावा. दोन चेंडू 5 धावा. सेमीफायनलचा सामना. फायनल मध्ये प्रवेश केले ते एसपी फाउंडेशन सुनील पाटील यांची टीम आहे ती. वाईट +1. 7. धावसंख्या आली 7. खूप छान असे युट्यूबर आम्हाला लाभले ते विनायक पाटील. स्कोरिंग पण खूप छान असे करतात. धावसंख्या आली 8. चार चेंडूनंतर धावसंख्या आली 8. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली 13. पुढील गोलंदाज असतील ते पापा. खूप छान अशी फलंदाजी करतात स्वतः आतिफ. धावसंख्या आली 14. पुन्हा चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार.
धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती ती 18. खूप छान अशी फलंदाजी रमाकांतची. चौरटी धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या ती 20. 20च्या घरात धावसंख्या पोहोचते. 3 चेंडू 20 धावा. धावसंख्या ती 21. किती आले स्कोर? 22 ना. धावसंख्या ती 22. 5 चेंडू 22 धावा. धावसंख्या ती 22. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. 12 चेंडू 16 धावांची गरज असेल ती हुसेन भाई 11 यांना. 12 चेंडू 16 धावा. पुढील फलंदाज आहे स्वतः सोयब. पुढील गोलंदाज असतील ते भाई आणि मारा करतील ते आतिफ. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज असेल. 12 चेंडू 16 धावा. कुठेतरी आता खूप मोठा असा झटका लागलाय हुसेन भाई 11 या संघाला. पुढील फलंदाज अकीब. धावसंख्या ती 22. पाच 3 सुरुवात करा. धावसंख्या ती 23. 23च्या घरात धावसंख्या पोहोचते. 2 चेंडू 23. धावसंख्या ती 24. 3 चेंडू 24 धावा.
धाव सिंगल मध्ये समाधान मानायला लागेल. धाव संख्या आली ती 25. धाव संख्या आली ती 25. पुन्हा एक लागलाय झटका. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये हॅलो 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 हॅलो. धाव संख्या झाली ती 29. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. पुन्हा चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. धाव संख्या आली ती 33. येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. 4 चेंडू 5 धावांची गरज. हुसेन भाई या संघाला 4 चेंडू 5 धावा आणि तशी धाव संख्या आली ती 33. खूप छान असं क्षेत्ररक्षण राहुल यांच्या मार्फत पाहायला मिळतंय. विकेट गेलेला इथं. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 धावांची गरज असेल. आता स्वतः आले ते राजूभाई. 5-5 2 मध्ये 5 पाहिजे ना काय. ओके ओके भाइयों के भाई राजू भाई, 2 गेंदों में 5 रनों की जरूरत है. धाव संख्या आली ती 35. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू 3 धावा. अटीतटीचा सामना. 2 चेंडू 3 धावा. डॉट झालेला इथे. 1 चेंडू 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे काय. 1 चेंडू 3 धावा. अशफाक 3 चेंडू 1 चेंडू 3 धावा.